मंडळी, आयुष्य म्हणजे गुलाबाची बाग, सुगंधाबरोबर काट्यांची साथ. दुःखाचे हे काटे विसरून आयुष्यात आनंदाचा सुगंध पसरवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. चला तर मंडळी, स्वागत करूया हास्य बुद्रुक आणि हास्य खुर्दच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं. आणि त्याचबरोबर स्वागत आहे इथल्या पंचेसना माळरानावरच्या रानफुलासारखी अस्सल दाद देणारा आपल्या दोन्ही सरपंचांचं, अर्थात बेधडक बिनधास्त सई ताम्हणकर आणि सदा बहार, सदा सतेज, ज्यांच्या वयाचा आणि वजनाचा काटा 1 इंच सुद्धा पुढे सरकत नाही अशा सदाबहार अभिनेते सुनील बर्वे यांचं. मंडळी, चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून आपल्या अभिनयानं आपल्यावर भुरळ घालणारे आणि आता तर नाट्य निर्माते म्हणून स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करणारे सदाबहार अभिनेते सुनील बर्वे आज आपल्याला अतिथी परीक्षक म्हणून लाभलेले आहेत. सुनील दादा, तुमचं महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. थँक्यू. आणि मला इथे बोलवल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं. आणि आज मी खूप हसणार आहे आणि तो आनंद तुम्ही द्विगुणित करणार आहात हास्याच्या मार्गाने. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि हसवा ही जबाबदारी आहे तुमच्यावर. फॉर शुअर हे घडणार आहे, तुम्हाला खूप मजा येणार आहे. आणि तुम्ही दोघांनाही विनंती की तुम्ही कृपया आपापल्या स्थानांवर स्थानापन्न व्हावं. थँक्यू व्हेरी मच. बघूया कोण होत आहेत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार आणि कोण पटकावतायत हे मानाचे फेटे. प्रथेप्रमाणे विचारा कॉमेडीच्या बंद्या रूपाला की कोण येणार आज पहिल्यांदा मंच गाजवायला. हास्य खुर्द. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्दचे मुकेश जाधव आणि रसिका वेंगुर्लेकर यांचं. Excuse me. येस. इथे टॅटू काढतात का? नाही, ते इज्जत काढते. नवीन पार्टनर मिळेल? माझ्या गर्लफ्रेंडचं नाव इथे टॅटू काढायचं आहे मला. तुम्हाला टॅटू काढायचा? येस. टॅटू काढायचा. टॅटू काढायचा. ऐका ना, एका अक्षराचे 250 रुपये होतील. 250, 250, 250 ओनली. तुमच्या चेहऱ्यावरून प्रॉब्लेम वाटतो म्हणून सांगते. आणि हो, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम, पूर्णविराम या सगळ्याची अक्षरात गणना होईल. मग नंतर म्हणायचं नाही जर इथे छोटंसं टिंब द्या म्हणून, असं काही चालणार नाही. ठीक आहे. 250 रुपये ना. 2.5 वर्षाचं प्रेम आहे माझं. 250 रुपये म्हणजे काय नथिंग आहे त्यासाठी. हो ना. काढा तुम्ही काढा. म्हणजे नक्की टॅटू काढू मी? नक्की टॅटू काढू ना? एवढं पण आधी चिमटा काढा ना. 250 रुपये पडतील. काय चिमट्याचे? लवकर टॅटू काढा, म्हणजे जे काम मी करायला आलोय ते करीन आणि निघून जाईन इथून. तुम्हाला निघायची फार घाई आहे ना? टॅटू काढूया. कुठे? हातावर काढूया टॅटू. काढा पटकन काढा. सॉरी. 1 मिनिट. तुम्ही प का काढला? तुम्हीच म्हणालात ना पटकन टॅटू काढा. हे बघा, प झालाय, टक्कन राहिलंय फक्त. टोकू नका मध्ये. पण असं पटकन काय लिहिलं मी याच्यावर? तुम्ही म्हणाल मला ना तुमच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे पटकन. अरे एखाद्या मुलीचं नाव पटकन कसं काय असू शकतं? मी पटकन. तरी नशीब प लिहिलंय. माझ्या गर्लफ्रेंडचं नाव पल्लवी आहे. पल्लवी. हो, मग बरं झालं की नाही? बरं काय बरं? वेगळं काहीतरी नाव असतं तर मग केवढा मोठा घोळ झाला असता माहितीये तुम्हाला? नाही,
काही घोळवेळ काही नाही आला नसता. काय घोळ आला नसता. समजा माझ्या गर्लफ्रेंडचं नाव पल्लवीच्या ऐवजी पूजा असतं तर मग काय, हे बघा असं पचा पू करायचा. तुम्ही पचा पू केला. तुम्हीच म्हणाला पू करा. मी कुठे म्हणालो पू करायला. मग काय माझं केलं का मी पू. मी फक्त उदाहरण दिलं पूचं म्हणून प्रू केलं पू करू. अरे ऐका घोळ तुझ्या. अरे बघा हा पू मुळे मी माझ्या पल्लवीला आता काय पुल्लवी अशी हाक मारायची का. मारा ना. अशी कशी मारणार हाक. सोपं पुल्लवी. अगं पुल्लवी इकडे जरा. मी तिला पुल्लवी असं का म्हणू. काहीतरी काम असेल तुमचं. माझं काय काम असणार आहे. काम नाही मग हाक कशाला मारत फिरता? गप्प बसा गप्प बसा. आता एक जरी शब्द तोंडातून काढला ना. शांत मुकेश शांत शांत. आपण काहीतरी मार्ग शोधून काढूया त्याच्यावर. तुम्ही हे काम करा. तुम्ही हे पुसून टाका हे तुम्ही. पुसून टाका डोक्यात पडला तुम्ही. पहिली दात पुसून टाका. टॅटू काढायला आला तर परमनंट टॅटू आहे हा. तुम्ही करा हो काहीतरी. शांत व्हा. मला सांगा तुमचं नाव काय. माझं नाव मुकेश जाधव. हे बघा असं करूया का, पुरुष मुकेश असं लिहूया. छान आहे. पुरुष मुकेश असं मी हातावर लिहायचं. हो लिहूया. जर मी असं हातावर लिहिलं तर लोकांना शंका येईल ना की मला शंका आहे मी पुरुष असल्याची. मग ठीक आहे असं लिहूयात. पुरुष मुकेश आहे यात काही शंका नाही. अरे काय बाई आहे ही. निबंध लिहायचं का हातावर पुरुष मुकेश आहे नाही शंका नाही म्हणून. काय बोलताय उगाच आपलं. शांत मुकेश शांत. एक मिनिट आता तुम्ही अजिबात तुमचं डोकं चालवायचं नाहीये. मलाच काहीतरी विचार करावा लागेल. पुचाट लिहायला हरकत नाही म्हणजे असं छोटस. तोंड बंद ठेवायचं. एकदम तोंड बंद ठेवायचं. तसं पण नाही करायचं अजिबात. एक मिनिट तुम्ही एक काम करा आता. पल्लवी कॅन्सल पल्लवी. असं कसं म्हणजे. नशीब मी बॅकअप ठेवला होता. अहो म्हणजे काय एवढं रिॲक्ट होण्याची काही गरज नाहीये. आता गुन्हा नाहीये तो. मग आणि समजा लग्न झाल्यानंतर तिने मला टुल्ली दिली मग आपल्याला पण काहीतरी आपले सगळं ठेवलं पाहिजे ना. मग एक काम करा है ना हा पू खोडून टाका. त्या पूचं काही करता येईल का. आपण फुल करूयात ना त्याचं. हा म्हणजे फ काढणार मग फुल लिहिणार. डिझाईन करूयात फुलाचं. अच्छा फुलाचं डिझाईन करणार. बरं ठीक आहे एक काम करा ह्याच्या पुढे ना सुष्मिता लिहा. सुष्मिता चालेल. थांबा थोडस दुखेल. हलू नका. सुष्मिता म्हणजे 30 सेक्टर 40 मध्ये राहणारी सुष्मिता. सेक्टर 40 मधली सुष्मिता 6 महिन्यापूर्वीच भेटली होती मला. हो खूप प्रेम करते हो माझ्यावरती. नाही पण थँक्यू. मी ना उगाच त्या पल्लवीच्या मागे लागले होतो. पण ही सुष्मिता केवढी गोड आहे हो. कम्प्लीट मॅरेज मटेरियल. खूप साधी हो बिचारी. अगदीच खरं खूप साधी आहे. तुम्ही कशा ओळखता तिला. गेल्या महिन्यात आली होती माझ्याकडे टॅटू काढायला. मांडीवर टॅटू काढून घेतला रॉकी. तुम्हाला लाडाने रॉकी म्हणते ना ती. रॉकी मांडीवर. अरे प्रेम माझ्यावर करते आणि मांडीवर रॉकी. सुष्मिता कॅन्सल सुष्मिता. कॅन्सल कसं. तिकडे पूच्या बाजूला सू केलं मी. सू लिहिलंय ना मी. ते कसं दिसते पुसू. हे काम करा तुम्ही हे पण नाव कॅन्सल करा आणि ना तिथे पुढे लावण्या लिहा. लावण्य. हे कसं चांगलं नाव. पण या सूचं काय करणार आधी. पूचं काय केलं आपण. फुल केलं ना मग सूचं सुलफाकरू करून टाक. फुलावर उडणार फुलपाखरू करून टाकूया.
फुलपाखरू करा हा आणि फुल आहे ना लावण्य लिहा लावण्य थोडं थांबा लावण्य म्हणजे असं आडनाव तोंडावर आहे बघा ती घुगे घुगे शाळेत होती हो माझ्या शाळेतलं पहिलं प्रेम आई ग अख्खा वर्ग तिच्या मागे लागला होता पण ती माझ्या बरोबरच शाळेत यायची आणि जायची मूर्ख होती सायकल होती हा तरीच मला सांगायची माझं सायकलवाला मुख्य असा सायकलवाला मुख्य तसा खरंच तुम्हाला असं म्हणाली ती म्हणाली पण तिला तुम्ही कशा ओळखता कसं म्हणजे रेग्युलर कस्टमर आहे दर आठवड्याला येते माझ्याकडे पाठीवर टेम्पररी टॅटू काढून घेते आणि बाजूच्या मेडिकल मध्ये जाते मेडिकल मध्ये कशा मला काय माहित मी नाही फालतू चौकशा वगैरे करत नाही अगं भावाने तुला जनाची नाही मनाची तरी लाज वाटते की नाही मगाशी खडे टाकून माझ्या सगळ्या आयटमची हिस्ट्री काढलीस तू आणि मग ते मला काय माहिती आयुष्याची माझ्या सगळ्या स्वप्नांची वाट लावलीस तू वाट माझं काही 750 रुपये गेले आणि हातावर काय लिहून घेतलंय पुसुला लिहून घेतलाय जे पुसुलाच जात नाहीये काहीतरी मार्ग शोधूया एक मिनिट तुम्ही नका मार्ग शोधू मीच सांगतो लावण्य पण कॅन्सल ना पुढचं नाव सांगा पटकन तुम्ही ट्विंकल लिहा ट्विंकल ट्विंकल ना ट्विंकल म्हणजे ती अक्षय जाधवची फोडून टाका ते नाव पण नाही पाहिजे फोडून टाका बरोबर एक काम करा कल्पिता म्हणजे ती मोहन सरमाळकरची सरबरी झालोय मी आता खोडा लिली द्या लिली पटकन जरा दुखेला झालं ली म्हणजे ती लिली नाही हे सोपं आहे राहू दे सोपं म्हणजे जोडाक्षर नाही येत ना यात एक मिनिट जोडाक्षर नाही म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला काही नाही बोल लवकर जोडाक्षर म्हणजे काय म्हणायचं तुला बोल काय म्हणायचं तुला बोल लवकर नाही सॉरी माझा एक छोटासा प्रॉब्लेम आहे मला जोडाक्षर लिहिता येत नाही त्यामुळे आणि त्या तुमच्या सगळ्या गर्लफ्रेंडची नावं अशीच आहेत काय लावण्या सुष्मिता कसं जमणार होतं म्हणून मी तुम्हाला टेपा लावल्या अगं जर तुला येत नाही मग आधी सांगायचं ना मला अरे मी दुसरीकडे गेलो असतो हो तुझ्या जोडाक्षराच्या नादात हातावर काय लिहून घेतलंय मी पुसुला टकली हातावर लिहून घेतलंय आता बाहेर जर कोणी मला विचारलं की हे पुसुला टकली काय तर त्यांना काय सांगू सांगून टाका जन्मखून आहे जन्मखून एवढी मोठी तुझ्या जन्मखून म्हणे जन्मखून पुसुला टकली ओ शांत एक मिनिट एक काम करा हे ना मिटून टाकायचे म्हणजे तुम्ही आता एकदम जंग करून टाका ड्रॅक्युला काढा त्याच्यावर ड्रॅक्युला मगर काढा मगर एकदम असा कोल्हा बिल्ला असं सगळं डिझाईन करून टाकायच्यावर एक काम करा या तुम्ही बसा इकडे बसा शांतपणे बसा डोळे बंद करा ओम लावलात तरी चालेल नका फक्त डोळे बंद करा आणि शांत व्हा हे बघा असा उपाय आहे ना की म्हणजे थोडस दुखेल तुम्हाला पण नवीन स्किन येईल आणि कदाचित यापेक्षा थोडीशी अजून गोरीच असेल ती आणि मग एखादी गर्लफ्रेंड करा पण जोडाक्षर नाव नसलेली आणि मग या माझ्याकडे मग आपण करू जरा हात पुढे करा काकडीची सालं मस्त चिरली वा सुपर्ब आणि मला तुमच्या या टॅटू पार्लरचं नाव फार आवडलं बाबा खाडा कोण टॅटू पार्लर असं कोणी नाव ठेवतं का क्या बात आहे सरपंच तुम्हाला काढायचं हिच्याकडून टॅटू वगैरे काही कोणाची इच्छा आहे सुनील दा नाही
एकतर काय आहे, माझी एकच गर्लफ्रेंड आहे, तेव्हा काढलं तर खाडाखोड करावी लागणार नाही. मी खूप असं उत्सुक होतो की नक्की आता कुठपर्यंत जाणार आहे हे आणि काय नाव होणार आहे. तर फारच भन्नाट नाव होतं. काय नाव होतं त्या मुलीचं? पुसुला टकली. फॅन्टॅस्टिक. मला खरं तर कुतूहल होतं ते रसिकाला बघण्याचं, कारण मी तिला आजपर्यंत नेहमी अशा रिअलिस्टिक प्रकारच्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे आणि ती कशी आज इथे कॉमेडी करणार आहे. पण आय वॉज टेकन बॅक. आय एम सो हॅपी की तुला खूप मस्त जमतंय आणि तू खूप छान करतेयस. मुकेश बरोबर काम करणं हे तितकं सोपं नाही, कारण मी त्याच्याही भूमिका पाहिल्यात. वस्त्रांसारख्या नाटकात मी त्याचं काम पाहिलेलं आहे आणि तो किती भन्नाट आहे आणि किती वेडा आहे रे, मला माहिती आहे. त्यामुळे आणि मला असं वाटतं की वाण नाही पण गुड लागला. इकडे सगळेच जे वेडे बसलेत ना, त्यांना तू पाहिलंच ना तरी तू ठार वेडी होशीलच. त्यामुळे तू फक्त त्यांना पाहत राहा. मला भयंकर आवडलं. थँक्यू सो मच फॉर मेकिंग मी लाफ. रसिका मुकेश खूपच मस्त. रसिका, आज ते म्हणतात ना रुबिक्स क्यूबचं हे सुटला तसं आज सगळे रंग तुम्ही सोडवलेत आणि ते कोडं सोडवलेलं आहेत. दोघांची केमिस्ट्री, दोघांचं कॉन्ट्रीब्युशन सगळंच आज जुळून आलं. खूप छान. मला कन्सेप्ट अतिशय आवडली. टॅटू हा माझ्या स्पेशली पर्सनली खूप जवळचा विषय आहे आणि एक सांगते की कधी कधी असं होतं रिलेशनशिप्स टिकत नाहीत पण टॅटूज टिकतात आणि त्या टॅटूजच्या निमित्ताने त्या रिलेशनशिपच्या काही आठवणी कायम ताज्या होतात. सो माझ्या खूप जिव्हाळ्याचा विषय आज तुम्ही इथे आणला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सुलपाखरू वॉज अमेझिंग. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता जाणून घेऊया गुण. सई 9 गुण. सुनीलदा 9 गुण. मित्रांनो, लवकरच तुम्हाला कॉमेडीचे जहागीरदार असा टॅटू करावा लागेल अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव. नमस्कार रसिक हो, मी प्राध्यापक लेले तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज इथे माझ्या आदर अनादर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याचसोबत आमच्या विभागात एक नवीन ग्रंथालय इथे सुरू होत आहे, त्याचं सुद्धा उद्घाटन आहे. आणि या शुभप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री मिस लॉली यांना इथे आम्ही आमंत्रित केलं आहे. मंडळी, माझ्या आदर अनादर या उत्तम अशा साहित्यकृतीचं प्रकाशन हे लॉली नावाच्या अभिनेत्रीच्या हस्ते होत आहे. यावरून साहित्य विश्वाची किती लॉली आहे याचा साधारणतः अंदाज तुम्हाला आला असेलच. ऍक्च्युली आमचे स्थानिक आमदार यांच्या दबावामुळे मिस लॉली माझ्या पुस्तकाच्या नशिबी आली आहे. माझ्यासारखा एक उच्च विभूषित प्रकांड पंडित मिस लॉली यांचं स्वागत करतोय. प्लीज मिस लॉली यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मॅडम इथे पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आयोजित केलाय, तुम्ही नाचताय का इथे? हाय एव्हरीवन, हाय. ओ प्लीज डोंट स्नॅप प्लीज. डोंट स्नॅप. ओके ओके. स्पॉट दादा. मॅडम या मॅडम, ऍक्च्युली इथे तुम्ही स्पॉट दादा ना, इथे शूटिंग चालू नाहीये. माझ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आपण इथे आयोजित केलाय. ओ या है ना? आय एम एक्सक्लेमेटरी सॉरी. ठीक आहे, पण ते एक्सक्लामेटरी असं नाहीये, एक्स्ट्रीमली सॉरी असं. दॅट इज दॅट. या दॅट इज दॅट. तेच ते.
लेखक. एम आय राईट? तुम्ही लेखक? हा मीच लेखक. तुम्ही कसं ओळखलं? दुसऱ्यांच्या चुका करण्याची खास. यु नो इचिंग. ओके तर आपण स्टार्ट करूया उच्चाटनाला. कोणाचं उच्चाटन करताय? पुस्तकांचं उच्चाटन आहे. नाही मॅडम, मुळात प्रश्न हा उद्घाटन असा आहे आणि पुस्तकाचं प्रकाशन करतात. उद्घाटन हे ग्रंथालयाचं करायचं. ओके ॲज यू वॉक. ॲज यू वॉक तसंही चालेल. एकदा जोरदार वाजवा. मिस लॉलिनसाठी एकदा जोरदार. मॅडम हो हे काय चाललंय? ते लिपस्टिक लागेल ना इथे. असं केलं तर लिपस्टिक लागेल. मॅडम हे माझं पुस्तक. नाईस बुक. नाईस नेम. धर. धर. आणा धर. व्हेरी अट्रॅक्टिव्ह. नाही रसिका असं नाव नाहीये. आय एम सॉरी मॅडम. ते आधर अनाधर असं नाहीये ते. दॅट इज नाही आदर अनादर असं लिहिलंय ते. आदर अनादर. I am exclamatory sorry literally you know I don't mean to you hurting broken. I'm sorry. नाही काही प्रॉब्लेम नाही. मी लॉली मॅडमना विनंती करतो की माझ्या पुस्तकातला एक परिच्छेद वाचून त्यांनी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन करावं. प्लीज. मी हे बुकिंगचं रीडिंग करायचं. प्रथम आवृत्ती 2000. एवढा सुरुवातीपासून मॅडम एवढ्या सुरुवातीपासून नाही. माझी पहिली जी लघुकथा आहे ना त्याचा पहिला उतारा वाचा. उतारा यू मीन उतारा ह्याच्यातला उतारा. हा ही माझी. ओके या सख्यानो मी वाचते मनापासून ऐका. मला दर वाढवून पाहिजे. मला दर वाढवून पाहिजे. मी किती सोस लेलेच. नाही एक उतार. जीव घे. हो ते मॅडम एक मिनिट काय वाचताय तुम्ही? उतार. नाही लेले चढ वगैरे असं काही लिहिलं नाही हो. लेले चढ. एक मिनिट वाचा. सी हियर. सी वॉच. लेले चढ उतार. मॅडम तुम्ही नको तिकडे पॉज देताय. नको तिकडे शब्द तोडताय. ते असं नाहीये ते. वाचा. मला आदर पाहिजे. ओके. मी सोसलेले चढ उतार खूप भयानक होते. असं ते सोसलेले चढ उतार. तुम्ही सोसलेले मधला लिहिले आणि चढ उतार मधला चढ असं नाहीये ते. मॅडम माय मिस्टेक. मी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन इथेच झालं असं जाहीर करतो. ते तसं नाहीये. माय मिस्टेक. विश्व आपण आता लगेच ग्रंथालयाचं उद्घाटन मिस लॉली यांच्या हस्ते करूया. म्हणजे या सगळ्या बुकिंगची रीडिंग मी करायची आहे. ग्रंथालयातले सगळे बुकिंग वाचणार. या आणि आम्हाला कानात अटॅक घेऊन आम्ही मेलो तर. मॅडम आपण रिबिन कापूया. ओके. फीट कापून. फीट नाही हो फीट. दॅट इज ठीक आहे. ते कापून आपण उद्घाटन करूया. पण तत्पूर्वी मला ग्रंथालयाविषयी 1-2 शब्द बोलायचे आहेत प्लीज.
पीपल्स ना उचतू का व्हेरी माइकिंग अँड ऑल प्लीज टेक माइक आय एम हिअर सिटिंग यू कंटिन्यू टू डुईंग प्लीज झालं बोलू या प्लीज तर रसिक हो, ग्रंथालय म्हणजे काय? ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे छापील आणि हस्तलिखित ही जी असतात छापील आणि हस्तलिखित ही जी सर्वसाधारणपणे छापील आणि हस्तलिखित का हसताय तुम्ही? हसताय का? ते तुम्ही बोलले ना हसत लिखित तर मी रिस्पॉन्ड केलं तुम्हाला रिस्पॉन्ड नाही मॅडम, हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलेले असा त्याचा अर्थ होतो. ओ आय एम सॉरी नाही इट्स प्लीज यू कंटिन्युटी हा ओके नो या तर सर्वसाधारणपणे छापले आणि हस्तलिखित हो बघा हो मॅडम तुमचं प्लीज नको इथे प्रकाशन माझं लेखक आहे प्लीज कंटिन्यू मॅडम. हा आणि मला एक कळत नाहीये तुम्ही का बोलताय ग्रंथालयाविषयी मी बोलणार कारण मी चीफ गेस्ट आहे मी ग्रंथालयाविषयी बोलणार. मुळात शब्द ग्रंथालय असा आहे मॅडम तो. एक मिनिट तुम्ही मला नका शिकवू प्लीज लर्न करताय. तर सख्यानो मी कोण ग्रंथालयाविषयी बोलणारी. ग्रंथालयाचं माझ्या आयुष्यात खूप सारी महत्व आहे. यु नो जसं साहित्य विश्वामध्ये हे इम्पॉर्टंट आहेत. प्लीज यू डोंट ब्रेक इट. मॅडम ते इम्पॉर्टंट वेगळं होतं ते इम्पॉर्टंट हे वेगळं आहे. तुम्ही महत्व बोला. दॅट इज प्लीज यू डोंट ब्रेकिंग. नका ना. आणि मुळात तुम्ही लायब्ररीत कधी गेला आहात आयुष्यात? गेलात? मी लायब्ररीतच असायची. लायब्ररीच्या एका कोपऱ्यात मी माझ्या बॉयफ्रेंड बरोबर गप्पा मारायची. यु नो माझा मूड आला की आम्ही दोघं पुस्तक आडवे ठेवून जुजबी गप्पा पण मारायची. ही जी मी काही डेव्हलप झाली ना ती लायब्ररी मध्ये. काय बोलताय तुम्ही मॅडम? त्यातून चुकीचा अर्थ निघेल काय नाही. तुम्हाला माहिती नाही पुस्तकांचे आपल्या आयुष्यात किती फायदे आहेत. यु नो या सगळ्याच्या पुस्तक वाचतात हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे? एक मिनिट मी खूप वाचन केलंय माझ्या आयुष्यात आणि आज मी काही पुस्तकं सुद्धा आणली आहेत माझ्यासोबत. ते आम्ही आज डोनट्स करणार आहे. डोनट पावाचे बनवता? डोनेट म्हणायचं का तुम्हाला मॅडम? हा दॅट इज दॅट. तर ते आज मी तुम्हाला इकडे डोनट्स करणार आहे. एक मिनिट मॅडम त्याआधी आपण हे करून घेऊया. नाही एक मिनिट. हे बघा ही माझी आणि मी ह्याना विनंती करते की ह्यानी ही पुस्तके नम्रतेने संभाळावी स्वीकारावी. मॅडम ही कसली पुस्तक आणली तुम्ही? रात शबनमी बेस्ट सेलर. एक रात दोनों साथ मोस्ट अवेटेड. एक माली दो मालकीन. मॅडम ही कसली पुस्तक आणली तुम्ही? अहो या पुस्तकाने सर माझा आज जो काही विकास झालाय त्याच्यामुळेच झालाय. बघा मॅडम ही अशी पुस्तकं ग्रंथालयात येऊन लोक का वाचतील? तुटून पडतील आणि नेतील तर परत आणणार पण नाहीत घरीच ठेवतील असं फ्रेम करून. मॅडम एवढी फायदे हो सगळं मान्य पण अशी पुस्तकं आम्हाला ग्रंथालयात नाही ठेवता येणार. ठीक आहे फाईन. हा मग माझी ऑटोमोबाईल ठेवा. काय ठेवा? ऑटोमोबाईल म्हणजे तुम्ही लेखक आहात ना मला एवढं ते स्वतःच्या आयुष्यावर जीवनावर लिहतात. ते ऑटोमोबाईल जीवनावर लिहतात. ऑटोबायोग्राफी म्हणतात हो त्याला. ऑटो तुमचं आत्मचरित्र लिहिलंय? लिहिलं नाहीये. मग तुम्ही लिहणार असं आमदाराने सांगितलंय मला माझ्या आयुष्यावर. ए शाणे लय झालाय तुझा आता. एक मिनिट एक माझा एक खूप
बोललीस तू आता? तर आमदाराने प्रेशराईज केलं ना, म्हणून तुला इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंय. म्हणून मी इतका वेळ सहन करतोय, कळलं का? एक तू आहे, हे काय कातरून आलेस ना इकडून केसा? ती घरी सांगायची इकडे. लेखक म्हणून आतापर्यंत संयम बाळगून होतो. खूप झालं तुझं. मी पण खूप ऐकून घेतलं. मी आज जी काय आहे ना ती माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर आहे. आता निघ इकडून. जीवनात काही केलंयस का? नैतिक कसं केलंय? सगळं नैतिकच केलंय. Shut up! निघ आता तिकडून. चालतो इकडून. मला क्राय फुटतंय. काय फुटतंय? क्राय फुटतंय मला. अगं पंच फुटत असतो का? काय नसतं फुटत. Anyway, हा टिश्यू. हे बघ ऐका माझं Anyway, हा टिश्यू. इथे काही मिळालं नाही. तू माझ्या कार्यक्रमात निघून. ओके. बोले मला स्वतःच्या कर्तृत्वावर भीती आली तरी मला आमदारांना तुमची कंप्लेंट करणार. तुमचा पुस्तकाचा उच्चाटनच नाही होऊ देणार. ए भाऊने हे काय केलंस? तुम्ही टिश्यू नाही दिला, मी पानं फाडली. तुझ्या नानाची क्या बात है. स्टँडिंग ओवेशन सगळ्या गावकऱ्यांकडून. क्या बात. तुम्ही फार वेडे आहात, तुम्हाला माहितीये का? माझे चिक्स पेनले. मला हसून क्राय फुटलं. इतका भारी झाला परफॉर्मन्स. मॅड. वी लव्ह यू बोथ ऑफ यू. थँक्यू सो मच. थँक्यू आम्हाला इतकं हसवल्याबद्दल. सुपर. आय एम शुअर सरपंचांची हीच रिॲक्शन असणार आहे. आपण जाणून घेऊया. सई. प्रसाद आणि नमा आधी प्रॉमिस करा की लॉली परत येईल. Yes. लॉली परत पाहिजे. पाहिजे. लॉली परत पाहिजे. Yes. मी आजपर्यंत एखाद्या वाक्याची अशी फोड आयुष्यात बघितली नव्हती. जे बात. आणि तू वेडी आहेस नम्रता, मला जुजबी द्यायचं. अमेझिंग. लॉली. वी वॉन्ट लॉली बॅक. पब्लिक डिमांड. येस. सुपर. सुनील दा. मला खरं तर बोलता येत नाही, इतकं मला हसू येत आहे. आठवून एक तर ती जी काही फ्लाइंग किसची पिचकारी होती ना, तिथे मी खलास झालो होतो. वा, ती कायम ठेव. आणि पण मी काही जुजबी देऊ शकत नाही. मी तुम्हा दोघांना खरी क्या बात आहे. कमाल. तुम्ही दोघंही कमाल आहात. प्रसाद खरंच खूप सुंदर लिहिलेलं होतं. आणि ते तितकं मुद्दामून चुकणं हे इतकं सोपं नाहीये. आणि चुकीचं बोलणं तितकं सोपं नाही. आणि ही वेडी मुलगी म्हणजे कायच्या काही आहेस तू लॉली आहेस माहितीये का? फॅब्युलस. तुमच्यासाठी परत एकदा उभं राहून टाळ्या वाजवायच्या तुम्हाला. थँक्यू सो मच. तुम्हाला लोटपोट हसवण्यासाठी येत आहेत रत्नागिरीची 2 हास्यरत्न. प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर. हात बरे शेडीला, हात बरे शेडीला, डाव्याला पाहुण्याचे भगवान. गाय रवली रानात गेली, शोधून झालोय जाम. हात बरे शेडीला, डाव्याला पाहुण्याचे भगवान. तर मंडळी ओळखली वाजल. मी शेंद्रू गानू देवलेकर. आणि आता पुढचं. या माझा 4 चौकात झालेला पोपट. पोपटा करून झालेले. तर आता मूळ मुद्द्याला आले घालूया. मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या बॅनर मध्ये, ज्याचं नाव आहे SWF. सांगतो, सगळ्यांची कौली उडाले दिसत आहेत मला. SWF म्हणजे शेंद्रू रेसलिंग फेडरेशन. मी फेडरेशनच म्हणतो, पण लोक त्याला फालतूगिरी म्हणतात. ठीक आहे. असं सगळं होत आहे. खर्च बघितला व्हायला केवढा केलाय. बरबडीची नाडी बजवलेली आहे इकडे. दुबईवरनं माणसं बोललेले म्युझिक द्यायला.
आणि स्किटला साजेशी माणसं गायक म्हणून बसवलेली आहेत. सगळं बरोबर चाललेलं आहे. खर्च दणकट झालेला आहे. त्याला काय करूया, मी मुंबईतनं ताडगडी बोलवलेला आहे. त्याला मी बॉक्सिंग शिकवणार आहे. काय समजलो गेला कुठे नाही हेमन्या हेल्पटतोय कुठं मी थांब, थांब, थांब. शेंद्रू गानू देवळेकर. होय होय मीच ता कोकणचा चॉकलेट हिरो. तुम्ही इथं काय करताय? इथं काय करायचं आज बॉक्सिंग करायचे ना, तर तुला कोचिंग करणार आहे मी. तुम्ही मला कोचिंग करणार? हा. माझं करिअर संपलं, माझं करिअर ए, वाजत आहे. इकडे ये. आलेलं तानाच कुठं थांबी दे. शेंद्रू तुझ्या सोबत असताना जास्तीत जास्त तुझा सत्कार होईल, अपमान कधी होणार नाही. माझा सत्कार हा. 2 वेळा आलो तेव्हा पोपट केला तुम्ही माझा. या जगात पोपट झालेला कवा पण चांगला. माझा बघतोयस ना केवढा मिरवतोय मी. माणूस कोण बोलला तर बरे मारतील लोक. ठीक आहे, ठीक आहे, मी बॉक्सिंगला रेडी आहे. पण मला आधीच सांगा तुम्ही मला कसं शिकवणार. खोडशील माझा हू करून. थांब जरा. बोला बोला. मी काय म्हणतो ट्रेनिंग विनिंग काय करूयाच नको. ट्रेनिंग नको म्हणजे? ट्रेनिंग गेलं म्हैशीच्या गोट्यात. अहो पण त्याने मी गोट्यात येत ना. काय गोट्यात येत नाही. ट्रेनिंग विनिंग काय नको, डायरेक्ट मॅच घेऊन टाके वेल्डिंग करून सगळ्यांची. हो ते डायरेक्ट मॅच बी जमेल काय मला? हा जमेल. अरे आता जमायलाच पाहिजे. मांडव करायला पण जमायला लागले. आपल्याला जमवायला लागेल आता. आणि तू काय काळजी बिळजी करू नको. सगळी नकावडी पोर आहेत मादेली सारखी. आणि फटकन तुकडा मोडशील भाकरी सारखा सगळ्यांचा. असं आले की जाऊ मुरगाडायचे, आले की मुरगाडायचे, आले की मुरगाडायचे. अशी सगळी पोर आहेत. आखी बोल चालतील. बोलवा बोलवा. वॉर्मअप करतो वॉर्मअप. वॉर्मअप करतोय. जा 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 जा. ए गावाला लाव. जिकडे उडा असेल ना दर्या खोऱ्यात कुठं लपून बसले संडासात पारसात सगळे उठून आवाज. ज्यांनी ज्यांनी माझ्यावर केशी टाकल्या आहे ना सगळ्यांनी येवा. आज एक तर तुमची तरी वेल्डिंग नाही तर माझी तरी झेरॉक्स काढतो. सगळ्यांनी यावा. आज मी लंच पेटवर सगळं घेऊनच जाणार आहे. काय करायचं, आला ना एखादा प्रतिस्पर्धी त्याला मादिरीसारखा उभा कापतो. त्याच्यामध्ये तिखट मीठ मसाला भरायचा, शेकोटी पेटवायची आणि त्याला परतायचा आणि जे हे तांदळाची गोणी गुणामध्ये ठेवला. पिंट्या पिलंत कामावर नाही गेलास. केलं काम बरोबर. हे वेल्डिंग हो माझीच व्हायची वेळ आली तर. परा जरा एकदा एक दुधाची डेअरी नजर घालून घे. कोण पण येऊ दे. तुम्ही सोबत आहात ना, मी तयार आहे. येऊ दे येऊ दे. होय सोबत आहे पण एकदा विरोधी कोण आहे तर बघून घे. कोण आहे विरोधी? त्याचं काय? कोण आहे हा? कुठून आलाय? केवढा? पिंट्या पिलेनकर. हो तुम्ही गावकऱ्यांना चॅलेंज केलं की बाई सुपारी दिलाय. काय काळजी करू नको. याला मी ओळखून आहे. हा बाहेरनं फक्त बुलडोजर सारखा दिसतो, आतनं सगळी बाबा गाडी आहे. ही बाबा गाडी माझ्या गाडीशी आली मग. तुझ्या गाडीची काय येत नाही आहे ना कवरला कळत नाही. हा आलाय ना आता बरंच झालं. काका याच्यावर माझा राग वाटतात. कसला राग? यानं माझ्यावर केस टाकला नाही, आंब्याची कलम चोरली म्हणून. आज दोघं मिळून ह्याची कोय आहे ना ती रुजवून टाकूया गाड्यांची. मी काय म्हणतो, अहो त्याची साईज बघा, माझी साईज बघा. साईज वर काही नसतं, सगळे स्टॅमिनावर असतं हल्ली. कळलं काय? टेन्शन घेऊ नको. आपण डायरेक्ट आता रिंगणात घुसू. सगळ्या रिंगणात घुसूनच करायचं आपल्याला. कळलं काय? हा करतो करतो. ए पिंट्या खाली ये. तर आधी गाण्याला घालूया सगळं ऐकतोय ना. हे देवा महाराजा, आम्ही तिघं मिळून बॉक्सिंगच्या नावाखाली इथं फालतुगिरी करणार आहोत. तर तुझी कृपादृष्टी असू दे रे. आणि त्यात कुणाचं मोडलं, खुपलं, तुटलं तर या जन्मात तर चिकटू दे रे देवा. महाराजा. ए पिंट्या हात मार.
याला फक्त टॅकवायला सांगितला, याचा जो फोडून दिला. त्याने हो एका पंच नारळ फोडला हो. या नारळाचं काय करेल तो? टेन्शन करून डायरेक्ट घुस आतमध्ये. त्या नारळाला ठेवून देऊया. वाचव ग बाय. आता काय दोघांनी पहिला हात मिळवा. हात सोड ना. हात सोड ना. हात सोड ना. पिंटू काय पंटू काय ते सोडला सोडला. हात सोडला. दिसलो दिसलो. हात सोडला. हात हात सोडला. आता या नागडे हाताने बाउंटीस काय तर सगळं. अरे द्यावा. आता काय हात मोजे फेकून दिले त्यानं. काय करायचं आता? आता सरकारी मटेरियल वापरायला लागेल. सरकारी मटेरियल चालेल चालेल. हे घे. हे घालून त्याची डिलिव्हरी करायची का आपल्याला? नाही नाही नाही. तो बघा लॅपटॉप घेऊन काहीतरी करतो. तो फावले वेळेत हास्य जत्रेचे स्क्रिप्ट लिहितो. पण का जाऊ दे, केला लक्ष दे. अभ्यासावर जाय त्याचा घोंगडाने सगळं मोकलाय. हीच वेळ आहे. जाऊन जाऊ वेल्डिंग कर घोंगड्याची. जा लढेल मी आता. लढ लढ. झालं. एक शेवटचा पंच होईल तर मग तुला पंच देतो. 2 मिनिटं. तयारी काय आधीच सांगतो. हा टाक एवढा तयारीत आहे ताबू. रेडी. हा रेडी. अरे झाले तुमचे झाले. हा झाले ढेंगावर करून झालं. खांब शिपडून झाले. अरे हो त्याचा स्टान्स बघा. फुटवर बघा. मला नाही जमणार. मी जातो. देतो ना. टेन्शन काय घ्यायचं. तुला नाचता येतं ना. थोडं थोडं येतं. मग आवरून शिंगार जाऊ चला ग गोपिया. आवरून शिंगार जाऊ चला ग गोपिया. नंदाचा कट्याल भारी बसवून तयाला जाऊ. डोळा पडला. नजर गेली माझी नजर. थांब. मला आता कळलं तुझा प्रॉब्लेम काय झालाय. आले तुझी नजर नाही ना काढली. पुन्हा तुला कोकटवतोय मागापासून. आता पण नजर काढायची आणि तुझा आमना जिंकायचा. कळलं काय? नजर काढ. थांब. काय करता दिसत नाही हो. एक बाजू दिसते सगळीकडे. सगळं दिसणार. अख्खं जग दिसणार. कळलं काय? अंगार आणलाय. आता बघ कसं दिसत एक. आल्या गेल्याची वाट तिट्याची कुत्र्या मांजरांची शेजाऱ्यांची या बुद्रुकवाल्यांची जर तुझ्यावर नजर पडली असेल तर सगळ्यांचा नायनाट होऊ दे. फुंकर पण मारू शकत नाही. उघडलं. दिसलं. जा आता बिंदास लढ जा. जातो आता. शेवटचा जातो. आता एक काम कर. काय केलास ना तुझ्या पायावर लक्ष दे. डायरेक्ट धर. पाय धरू. पाय धर. ठीक आहे. पाय धरतो त्याचे. पाय धरू ना. मार तू मारून टाकेला. मी सगळी केशी अंगावर घ्यायला तयार आहे. काम शेवटचं. घे काय तर सुरुवात करा. लागलं तरी वाचलो. शपथ. एका जुजबीमध्ये 420 व्होल्टची ताकद होती. काय ना 10-15 मिळाले तर अख्खं जग जिंकून टाकेन मी.
आपल्या या कॉमेडीच्या मुकाबल्यामध्ये रंगलेला तुमचा हा सामना आधी तर मला फार जुजबी वाटला, पण नंतर नंतर तो भारी रंगत गेला. फार मजा आली. बघूया, मला जितका आवडला हा तुमचा सामना आपल्या सरपंचांनाही तितका आवडलाय का? सई? प्रथमेश रमेश अमेझिंग. आज ही जी मॅच जिथे रंगली त्यांनी खूप मजा आली. तुम्ही इनामदारांनाच सामील करून घेतलं आणि तुमचे इनामदार पण काही कमी नाही आहेत. ते कायमच रंगत वाढवत असतात प्रत्येक स्किटची. ह्याही स्किटची रंगत त्यांनी वाढवली. खूप छान सामना होता. प्रॉप्सचा वापर मला खूप आवडला. वेगवेगळे प्रॉप्स तुम्ही वापरले आणि अतिशय काय म्हणूया सराईतपणे त्याचा वापर तुम्ही केला. छान लिहिलं पण होतं स्किट. खूप मजा आली. सुपर. तुम्ही दोघेही एकमेकांना आता छान कॉम्प्लिमेंट करायला लागलेले आहात आणि तुमचं स्थान तुम्ही एक अढळ करून ठेवलेलं आहे. त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे, अभिमान आहे. छान लिहिला होता, छान सादर केलात आणि हे कॅरेक्टर पण तुझं हक्काचं कॅरेक्टर आहे. हे कॅरेक्टर जेव्हा जेव्हा येतं तेव्हा मजाच आणतं ते कॅरेक्टर. ऑल द बेस्ट. मला खूप आवडला परफॉर्मन्स. आय एन्जॉयड. सुपर. सरपंच सुनीलदा? मी खरं तर पहिल्यांदाच पाहतोय म्हणजे इथे बसून, त्यामुळे मला असं वाटायचं की एडिट केल्यानंतर कदाचित चांगलं वाटतं का जेव्हा टेलिकास्टला बघतो, पण तितकीच मजा आणि खरं तर त्याहीपेक्षा खूप जास्त मजा मला आज इथे आली, कारण त्या भाषेची मजा काही वेगळीच आहे आणि ती इतकी थेट बोलणारा श्रमेश आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी त्या स्क्रिप्टमध्ये जास्त भर टाकली, त्याची सुद्धा टाकली असेल. स्क्रिप्ट कोणी लिहिलं होतं? हे अच्छा. जनरली हो, हे wonderful. दोघे लिहितात, पण आय थिंक सचिन सरांनी पण यावेळेस संकल्पना आहे. ते तर आहेतच. सचिन सर आहेतच. खूप मजा आली आणि थोडंसं वरचढ अर्थातच श्रमेशच्या बाजूनी होतं. त्यामुळे मला प्रथमेशचा इतका परफॉर्मन्स पाहता नाही आला. आय एम शुअर की तोही तितकंच छान काम करत असेल, पण दोघं जण एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतं हे जे सई म्हणाली ते मात्र निश्चित होतं. आणि प्रसादच्या बद्दल काय बोलावं मला वाटतं, आणि मी टीका काय म्हणतात करणारं काही बोलणार नाही, कारण नाहीतर मग माझ्यावरती एखादा पंच यायचा. पण खरंच तुम्हा दोघांचं खूप कौतुक आहे आणि ती भाषा आणि तो लहजा, वा, 4 चांद लगा दिया, क्या बात आहे. आणि जाता जाता सगळ्यात महत्वाची गोष्ट, जुजबी तू एवढं प्रिय केलंयस याची दखल घेतली जाईल. कायम जुजबी तुझ्या स्किटमध्ये असतं आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. सो याची दखल नक्कीच घेतली जाईल. बरं, आणि आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की मी बोलत असताना तुम्ही माझ्याकडे पाहताय ना, काय इतकी सुंदर, इतकी अट्रॅक्टिव्ह सई शेजारी असताना मी बऱ्याच वेळेला पाहिलंय प्रसादकडे तुम्ही कमी बघता तो बोलत असला तरी. तर कृपया तसं करू नका, माझ्याकडे मी बोलत असताना बघावं. क्या बात है. सुपर कमेंट्स मिळाल्या. जाणून घेऊया गुण. सई? 9 गुण. सुनीलला? अरे 9.5 गुण. वा वा, 10 गुण. वा वा वा. ऑल द बेस्ट.